आपण पाहू शकता ज्या कर्मचाऱ्यांच्या नावाने अहोरात्र शिव्या घालणारे, त्यांचं नाव बदनाम करणाऱ्यांना मी आज असा संदेश देऊ इच्छितो की आपण पाहू शकता की आपण सणासुदीच्या काळामध्ये आज घरामध्ये आहोत, पण तेच पोलीस कर्मचारी ज्यांना आपण शिव्या घालतो ते बिचारे आपल्या जीवासाठी, आपल्या नातेवाईकांच्या जीवासाठी या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम करत आहेत। या पाहू शकता हे काम त्यांचं नसते वेळेसही आपण पाहू शकता की या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम पोलीस कर्मचारी करत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मी खरंच जेवढं कौतुक करेल तेवढं खूप कमी आहे आणि मी खरंच भाग्यशेष वार्ताच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। अशी सेवा प्रत्येक इसमाकडून व्हावी। आज या एका खड्ड्यामुळं हा एवढा मोठा अपघात घडला होता। त्या अपघाताकडे पाहून बारड पोलीस चौकीचे API सर या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन स्वतः माती भरून आणलेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी सर व इतर कर्मचारी या ठिकाणी आहेत। मी पुन्हा पुन्हा त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। खरंच अशी सेवा प्रत्येक इसमानं करावी। आपण पाहू शकता की या ठिकाणी जो खड्डा होता त्या खड्ड्यामुळं आत्ता एक थोड्या वेळापूर्वी हा अपघात झालेला आणि तो खड्डा बुजवण्यासाठी या ठिकाणी पोलीस कर्मचारी आमचे मित्र, खरंच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे। त्यांनी हा स्वतः माल भरून आणलेला आहे। ही पाहू शकता की या ठिकाणी त्यांनी हे माल टाकलेला आहे आणि तो खड्डा बुजवल्यामुळं मला तरी वाटते की येत्या काही काळापर्यंत या ठिकाणी अपघात होणार नाहीत। या ठिकाणी खूप शर्तीचे प्रयत्न चालू आहेत की ह्या गाड्या कशा काढायच्या। आता आपण बरेच जण या वेळेला घरामध्ये जेवण करून आराम करत आहोत, परंतु ह्या ठिकाणी पोलीस कर्मचारी बिचारे खूप मेहनत करत आहेत, अतोनात मेहनत करत आहेत। बऱ्याच ठिकाणी त्यांनी कॉल सुद्धा केलेले आहेत, पण त्यांना कुठल्याही प्रकारची मदत न मिळत असल्यामुळं ते स्वतःची गाडी घेऊन या ठिकाणी ह्या गाड्या काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्हीही त्यांना मदत करत आहोत। मी आता बातमी लावत असलं तरी काय झालं, या अगोदर मी स्वतः या ठिकाणची जी दोरी आहे मी स्वतः बांधलेली आहे। बऱ्याच जणांचं मत असते की अरे व्हिडिओ करण्यापेक्षा मदत कर, पण मी अगोदर मदत केली आणि आता व्हिडिओ करत आहे।